ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यामधील एका पतसंस्थेनं 12% व्याज दर देण्याचे आमिष दाखवून अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या बाबतीमध्ये राहुरी पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांवरती विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुंजाराम शेखजी पाटील हे राहुरी शहरामधील पुरुषोत्तम नगर इथे राहावयास असून ते मुळा पाटबंधारे उपविभागामधील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटले की राहुरी शहरामधील शीतल कॉम्प्लेक्स, येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड इथे नावाजलेली पतसंस्था होती। सध्या सदर शाखा बंद असून तिची शाखा बारागाव, नांदूर, तालुका राहुरी इथे सुरू आहे। पतसंस्था ठेवीवरती 12% परतावा देत असल्यानं पुंजाराम पाटील यांच्या आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील अशा दोघांच्या नावावर राहुरी शहरामध्ये शीतल कॉम्प्लेक्स, येवले इस्टेट या ठिकाणी विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड इथे वेळोवेळी जाऊन त्या पतसंस्थेमध्ये एकूण 13,04,000 रुपयांच्या ठेव पावत्या केल्या आहेत। दरम्यान सदर पावत्यांची मुदत संपल्यानंतर पुंजाराम पाटील यांनी पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांची भेट घेतली आणि ठेव पावती विड्रॉल करून माझ्या पावतीवरील रक्कम मला परत द्या असं सांगून पैशांची मागणी केली। तेव्हा त्यांनी आज पैसे देतो, उद्या पैसे देतो असं सांगून पैसे दिलेच नाही आहेत। पतसंस्थेचे चेअरमन आणि संचालकांनी आर्थिक अपहार करून पुंजाराम पाटील यांची एकूण 13,04,000 रुपयांची फसवणूक केली आहे। तसेच त्यांनी विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड, येवले इस्टेट, राहुरी इथे मुदत ठेव पावत्याद्वारे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना देखील पावत्यांचे पैसे न देता फसवणूक केली आहे। पुंजाराम शेखजी पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पतसंस्थेचे चेअरमन गणेशराव रमेश गोपाळे आणि संचालक शंतनू रमेश गोपाळे तसेच मेघा भगवान सोनवणे उर्फ मेघा गणेश गोपाळे यांच्यावरती विविध कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतात। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।